गाणं म्हटलं तुम्हाला कोणी पैसे देईल, तुम्हाला माईक पाहिजे, स्पीकर पाहिजे, आपण गाणं म्हणतो पैसे कोणी दिला आपल्याला नाही, पण मनोरंजन ठीक आहे. गाणं म्हटलं सगळे आपण म्हटलं, गाणी लावले, डान्स केला, पण तेच लता मंगेशकरने जर गाणं म्हटलं त्यांना किती रुपये मिळतील? करोड. म्हणजे गाणं म्हणणं हे लता मंगेशकरांचं काय, गावातली भजनी मंडळ असतात आपल्या, भजन म्हणतात, त्यांना 5,000 10,000 जी काही सुपारी असेल, जी काही ठरलेलं असेल ते मिळतं. म्हणजे त्यांचं काय झालं, कौशल्य झालं. तर ते असं म्हणतात की त्यांचं काय म्हणतात, पैसे मिळतात. भजन, कीर्तन, कीर्तन आता हरिभक्त हरिभक्त जे काही आपले हे असतात काय म्हणतो त्यांना, कीर्तनकार. हिंदुत्व महाराष्ट्र आहे अनेक महाराज की ज्यांना कीर्तन करण्यासाठी पैसे देऊनच बोलवलं जातं, म्हणजे काही पैसे देणार पैसे कोण येत नाही, बरोबर. तर त्यांचं भजन ऐकणं, त्यांचं कीर्तन ऐकणं, त्यांचं प्रवचन ऐकणं म्हणजे आपण त्याला पैसे पेड करतो, म्हणजे भजन सांगणे त्यांचं काय. आपण भजन सांगितलं, आपण समोर बोललो, आपल्याला पैसे देईल का? मग आपल्याला ज्या गोष्टीत पैसे मिळणार आहेत त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न करणं आणि प्रयत्नातून त्यातून इन्कम मिळवणं म्हणजे कौशल्य प्रशिक्षण. आता मला सांगा, तुम्ही चालला, इथून चालत गेला रोडवर, दुकानावर, हॉस्पिटलवर गेला थोडा, ठीक आहे, परत चालत कोणी पैसे देणार कोणी? मग चालणं हे कौशल्य आहे की नाही? चालण्याचे कोणी पैसे देत नाही. किंवा वॉकिंगला आपण सकाळी जातात ना सगळे, वॉकिंगला जातो, पैशासाठी जातो, वजन कमी व्हावं, हेल्थच्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण जातो. पैसे कोणी देते का चालण्याचे? पण फॅशन शो वरती 40 चॅनल्स, किती चॅनल्स आहेत? इथून इथपर्यंत चालत जाणार, इथून इथपर्यंत चालत येणार, लाखो रुपये. काय प्रेझेंट करायचं? ड्रेस, ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल, कपडे, वॉकिंग स्टाईलचे पैसे मिळतात. पैसे ती काय प्रेझेंट करते त्याचे मिळतात, कारण तिला प्रेझेंट करणारा जो ब्रँड असतो तो त्यांना पेड करतो की माझं सॅन्डल दाखवा बाबा, तो माझी ज्वेलरी दाखवा. कशी चालते हे महत्वाचं नाही, पण ती चालते म्हणून लोक बघतात. अरे आपण पण असं चाललो तर आपले पण पुढे दिसते, बरोबर. आणि मेकअप करणं पण कौशल्य आहे. तुम्ही ते आता ते मेकअप करूनच येतात ना, ज्वेलरी घालून काय करणार, पण तुमचं हे कौशल्य मेकअप करणं, बरोबर. म्हणजे ज्या कौशल्याचं रूपांतर